जिम आहे की आपली हे हॉल आहे? हा. पूर्वीपासून गेमच वापरतात. पूर्वीपासून काय वापरतात? मला आधी जिम दोन्ही वापरतात. काय कधीपासून बोलताय? केतनला विचारा. केतनला ग्रामपंचायत तुम्ही आहे ना? केतनला सांगितलं ना मी काय? तुमची ऑर्डर आहे ती चालू द्यायची. फक्त एक साधा क्वेश्चन नाही बरोबर आहे. तुम्ही सांगितलं तो करणार ना, तुम्ही सांगितलं तो कसं करणार? अधिकारी तुम्ही आहेत. सांगायला पाहिजे तो कारागीर आहे, कामगार आहे. तुम्ही सांगितलं करेल तो. केतन माझा आहे नाही का? मी तुमच्याकडे क्वेश्चन हे तर हवं तू करत आल्याच मी त्याला सांगितलं. आल्याच सांगितलं. तो एक विषय झाला. इथली लाईट दिसत मला तुम्ही कधी रात्री येतात मला माहित नाही. आता इथल्या लोकांना काय फरक पडतो की माहित नाही. मी जेव्हा जेव्हा जेवण येतो संध्याकाळी किती उजेडच नसतो. लाईटचं पण 1 तारखेला सांगितलं. पण अश्विनी पण स्वतः बोलली मला- मॅडम यांना आम्हाला सगळ्यांना बोलले इथली लाईट गेली केतन पण होता विद्या पण होता मॅडम लाईट केतन लक्ष देत नाही. मला एकच सांगायचं मॅडम, बघा, माझी जिम्मेदारी आहे मी स्वतः कचरा टाकत नाही. माझी जिम्मेदारी आहे मी माझ्या इथे व्यवस्थित करतो. ग्रामपंचायतची पण जिम्मेदारी आहे की त्यांनी लाईट्स किंवा गटार किंवा कचरा पेटी तुमची जिम्मेदारी आहे. सॉरी सगळं सांगितलं तुम्ही आढावा घेतला नाही मॅडम. तुमच्या माझं एवढं हे आहे. लाईट लावणार आहे तो आला नाहीये त्याला पण विचारा की लाईट कुठे लावायची आहे किंवा नाही त्याला पण विचार कारण आता लाईटची खूप म्हणजे आता पूर्वी लाईट नव्हत्या बऱ्याच ठिकाणी नोंदणी यायच्या आता त्यापैकी आता बघा लाईटचं कसं असतं शेवटी इलेक्ट्रिक वस्तू आहे चालू बंद होतं पण ते लक्ष देणं पण जबाबदारी ग्रामपंचायतचीच आहे आणि कुठे काय असेल अडचणी काय असेल ते आपलं नागरिकांची पण आहे की बाबा इथे लाईट गेलेली मॅडम लावून घ्या किंवा केतन लावून घ्या मॅडमला सांगा आमच्याकडे साडा नाही मॅडम, बघा विषय काय होतो लावतच नसेल ती गोष्ट वेगळी नाही विषय काय होतो माहितीये का? तिथे त्यांना मी नाही सांगू शकत. नाही, बरोबर आहे. त्यांनी कुठली उत्तर दिली मग आम्ही काय करतात एक जस्ट सांगतो किंवा ते म्हणते की मला टाइम नाहीये. तुमची जिम्मेदारी आहे. आम्ही म्हणजे आम्ही ऍज अ पर्सन म्हणून तुमच्याकडे बघतो की आमचं हे प्रॉब्लेम झाला. आता माझ्या विजेचा पण एक खांबाचा प्रश्न आहे. ग्रामपंचायत मिळवून काय करायचं? एक जस्ट मी तुम्हाला उदाहरण देतो. मी तुम्हाला जस्ट उदाहरण देतो. तो विषय नाही तो विषय सोडा. आता आणखी अजून एक गोष्ट आहे. संपूर्ण ग्रामपंचायत आम्ही बघतो आता संपूर्ण डिजिटल झालंय सर्व हे झालंय. मुंबई ग्रामपंचायत घ्या शिरगाव घ्या किंवा बाकीच्या घ्या. मला एक जस्ट आव्हान आहे आपण पण सर्व काही करू शकतो जर करायला गेले. भरपूर ग्रामपंचायत डिजिटल झाल्या खूप काही हे झालेलं आहे. म्हणजे ग्रामपंचायतच्या माणसाने होईल असं नाही गावकरी बंधूंनी पण त्याने साथ दिली पाहिजे त्याच्याशिवाय होणार नाही. पण त्याच्यासाठी पहिला ग्रामपंचायतला पुढाकार घ्यायला ग्रामपंचायत पुढाकार घेत नाही. आता बघा डिजिटल करण्यासाठी आता आपल्याला बघा एक आता थांबा माझं एक आहे का एक साधा विषय होता आपला की ग्रामपंचायतची ग्रामसभा असेल तेव्हा आपण एक बोर्ड लावला एकदा लावला. आता लास्ट टाइम कुठला तरी एक सूचना होती ज्याच्यावर नीट दिसत सुद्धा नव्हतं दुर्गट दिसत होतं त्याला काय का जतीन बॅनर लावायला बोलू त्याला लावायचं असेल तर व्यवस्थित लावा नाही तर लावूच नका. बरोबर. गावकऱ्यांना संबोधायचं नसेल तर मग लावायची गरज नाही. त्याच्यावरून एक मिनिट त्याच्यावरून उद्देश काय होतो ग्रामपंचायतचा की गावकऱ्यांना कुठली गोष्ट माहिती पडू नये. नाही याचा उद्देश तसं नाही कचरू कामं करतात. नाही ते भेटीला गेलं. बरोबर मिटिंग पाच बनवायला पण दिले काल पण केतनने त्याला विचारलं त्याच्याकडनं झालेले आम्हाला पण झालं माहितीये Absolutely right, मॅडम. सुविधा फलक सकाळी दिला तर संध्याकाळी बनवू नको. नाही त्याच्याकडे म्हणजे तसं नाही जर बनवायचं असेल तर मी तुम्हाला जस्ट सांगतो. केतनला विचारतो तुम्हाला असं वाटत आम्ही केतनला एकही प्रश्न विचारला आम्ही तुम्हाला विचारणार तुम्ही आमच्या अग्रस्थानी आहे. बरोबर आहे केतन अग्रस्थानी नाही. नाही तसं नाही तुम्ही काम त्याच्याकडून करून घेतलं पाहिजे. तुम्ही ज्या मुद्द्यावर आहात ना तुम्हाला मल्टीटास्किंग कामं करावी लागतील. काय करायचं कोण बिलं पाठ करत नसेल त्याची काम करणार बिलं पाठ केलं बिलं काय करणार कसं काम करणार कोण काम करणार नाही बिलं पाठ करणार तो आमच्याकडे लिहित होता ना हा म्हणून तेव्हा मी त्याला सांगितलं का म्हणून दिसत पण नाही तसं काही बोलला नाही तर नाही म्हणे ते दिसत आहे
तुम्ही म्हणताय तिथे सगळ्या ग्रामपंचायत आता बघा आपल्याकडे प्रोसेस चालू केलेली आहे, वेबसाईट चालू केली ग्रामपंचायतची की जेणेकरून पूर्ण ग्रामस्थान हे करू शकाय. पुन्हा दुसरं सीसीटीव्ही कॅमेरा. आता या ग्रामसभेत का सांगते कारण खर्च वाटला तर पुन्हा ते विषय सीसीटीव्ही कॅमेरा 3 ठिकाणी घ्यायचे. एक ग्रामपंचायत जेणेकरून स्मशानभूमीला 2 शाळा आहेत, काशीपाडा शाळा आहे, ती काशीपाडा शाळा आणि एक बहुतेक स्मशानभूमी आणि एक आपली शाळा हे पण आपली ही शाळा. एक इथे पण लावा मध्ये. चांगली गोष्ट आहे. हा वरती तिथे ना एक बाहेर लावलं की झालं. नाही आतमध्ये पण. म्हणजे आतमध्ये असं आता बरं दिसते. आपल्याला करायचंच आहे. ठीक आहे तुम्ही म्हणता उपयोगी होत आहे. पण आपल्याला ते कामं करायचीच आहे. जेणेकरून आता सगळे आता ऑनलाईन दाखले मिळतात. ऑनलाईन दाखले मिळतात म्हणजे ऑनलाईन प्रोसेस सगळ्या ठिकाणी चालू आहे. म्हणून आता काही ठीक आहे आम्ही टप्पा घेतले वेबसाईट बनवायला घेतल्या ग्रामपंचायत पुन्हा आपलं हे सेकंड दुसरा टप्पा म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे. जसं हळू एक एक हे होणार त्याच्याप्रमाणे आपल्याला काम चालू करायचं आहे. मूळ प्रश्न आपला घनकचरा व्यवस्थापनाचा खूप मोठा प्रश्न आहे, गहन प्रश्न आहे. बघा मी लहानपणापासून जेव्हा जन्माला लागला तेव्हापासून ऐकतोय की पाण्याचे प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे. ती प्रश्न आपले मार्गी लागतच नाही. आता 33 वर्ष झाली मला. 33 वर्षामध्ये हे प्रश्न लागतच नाही. म्हणजे पूर्वी आपली लोकांच्या अन्न वस्त्र निवाराने स्थिर असायचे. शिरगावाला तू जडतं पाणी गोड पाणी पाणी सांडपाणी वाढत चाललं, घनकचरा वाढत चालला, कचऱ्याचं असं. शेवटी आपल्याच लोक मला ग्रामपंचायतला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही जेव्हा परवानगी देतात तेव्हा त्याची ऍडजस्टमेंट करून त्याला परवानगी दिली पाहिजे. की आपल्याला सांडपाण्याची व्यवस्था आहे का बिल्डिंगला, की कचऱ्याची व्यवस्थापनाची आहे का व्यवस्था, त्याच्यानंतर द्यायला परवानगी. नाही ही परमिशन आपण देत नाही. आपण ह्या हरकत दाखल देते परमिशन कलेक्टर साहेब देत आहे. त्याच्यानुसार त्या अनुषंगाने आपण दाखवून देतो ना मॅडम त्यांना, त्याला आपण इथून दाखवून देतात ना. मला फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही जे काय परमिशन देतायत ना त्याची व्यवस्थित पाहणी करा, तिथे काही योग्य आहे की नाही ते बघा, त्याच्यानंतर द्या.